हा कोवळा आहे. घराच्या परसवात बरीच बांबूची बेटं आहेत आणि त्यातल्याच एका बेटामध्ये मला कोंब दिसला होता. तर आत्ताचाच हा काळ असतो जेव्हा या कोंबांची भाजी केली जाते. कोंब कोवळा आहे, हे बघा, नख माझं रुतलं जात आहे आतमध्ये व्यवस्थित. आणि ह्याला आता बारीक असे केस केस असल्यासारखे असतात जे हातामध्ये घुसू शकतात. त्यामुळे मी अळूच्या पानात पकडलेलं आहे. ह्याची भाजी करायची आहे, पण ती लगेच आज करणार नाहीये, कारण ह्याच्यामध्ये थोडासा कडवटपणा असतो. तर तो घालवण्यासाठी म्हणून आता मी ह्याचं हे वरचं जे आहेत ही सगळी सालं काढणार, बारीक चिरणार आणि पाण्यामध्ये घालून ठेवणार. काही जण एका रात्रीमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी भाजी करतात, तसंच मी करणार आहे. काही जण असंही करतात की 3-4 दिवस रोज पाणी बदलून बदलून पाण्यामध्येच ठेवतात, जेणेकरून अजिबात कडू लागू नये म्हणून. तर मी आता ह्याची सालं काढून बारीक चिरते आणि पाण्यात घालून ठेवते. बाकीची भाजी उद्या करायची. कोंब सोलून घेतलेला आहे हा पूर्ण, आणि ह्याच्या वरचंही मी काढलेलं आहे. आणि ही जी ह्याच्यावरची साल आहे तर ती सुद्धा काढलेली आहे. ह्याच्यावरती केस असतात बारीक बारीक, जे हाताला लागू शकतात बोटांना. तर तुम्ही एकतर हातात कशात तरी पकडा आणि सुरीने तो स्वच्छ करू शकता, किंवा वरची सालं हळूहळू काढत गेलात की ते कमी कमी होत जातात. आता ह्याच्यामध्ये तुम्ही नख रुतवून बघायचं, जे तुम्हाला नरम वाटत आहे तो भाग खाण्यायोग्य असतो. आता हा जो शेंड्याकरचा वरचा भाग आहे तर इथं नरम आहे हा पूर्ण, पण वरच्या बाजूला थोडासा कडक झालेला आहे, जून झालेला आहे. तर तो भाग आपल्याला एवढा एवढा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे. हा पूर्ण आपण आता ह्याची बारीक चिरून भाजीसाठी हा योग्य आहे. मी हा वरचा भाग काढून घेते याचा. कोंब चिरताना जर पेराचा मधला भाग थोडासा कडक जाणवला किंवा चिवट जाणवला तर तो काढून टाकून द्यायचा, आणि जो नरम भाग आहे तेवढाच फक्त कोचून परत चिरून घ्यायचा. आपण कोशिंबिरीसाठी जशी काकडी कोचतो ना, तर तसंच हे आता कोंब हा मी कोचून घेते आहे. काही जण मोठे मोठे तुकडे करून म्हणजे नंतर भिजवून झाल्यानंतर मग वाफवतात, असं सुद्धा करतात. पण ही पद्धत सोपी आहे थोडीशी, कारण आधीच चिरून घेतले तसे बारीक की मग फोडणीत घालायला सुद्धा सोपे पडतात. हे असे बारीक एकदम कोचलेले आहेत. आता हे मी पाण्यात घालून ठेवते. काल मी बांबूचा कोंब कोचून पाण्यामध्ये घालून ठेवलं होतं बारीक करून. आता 24 तास झालेले आहेत. तर मी आता त्याचं पाणी 2-3दा बदलणार आहे, स्वच्छ धुणार, असं चोळून चोळून धुवायचं स्वच्छ त्याला. आणि त्यानंतर मी नवीन पाण्यामध्ये कुकरमध्ये वाफवून घेणार आहे. आणि त्यानंतर पूर्ण पाणी सगळं पिळून काढून मग आपल्याला त्याची भाजी करायची आहे. हे मी असं पाण्यात घालून ठेवलेलं होतं, झाकून ठेवलं होतं. आता आधी ह्यातलं मी पाणी काढून टाकते आहे. एकदम बारीक आहे त्यामुळे चाळणीतनं पण येणार नाही, त्यामुळे असं ताटली धरून मी पाणी काढते.
मध्यंतरी मी केळीच्या कालाची भाजी तुम्हाला दाखवली. काही दिवसांपूर्वी रानभाज्यांचा सुद्धा व्हिडिओ मी पोस्ट केला होता आणि आज ही बांबूच्या कोंबाची भाजी. तर ह्या भाज्या अशा आहेत की आपण काही त्या रोज खात नाही. त्यामुळे आपण जेव्हा कधी ह्या खाऊ तर तेव्हा त्याची सत्व जी आहेत ती आपल्या अंगी लागावीत आणि त्याची जी खरी चव आहे ती आपल्याला कळावी म्हणून ह्या भाज्या अशा खूप मसालेदार चमचमीत अशा नाही बनवल्या जात. खूप साध्या पद्धतीने बनवल्या जातात. आता ही जी बांबूची कोंबाची भाजी आहे तर ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात लोक. म्हणजे काही जणांना जी चव आवडत नसेल तर ते लोक ग्रेव्हीसारखी भाजी पातळ करतात, रस्सा भाजी. गोव्याच्या बाजूला ही भाजी किंचित या कोंबांना अडसर चव असते म्हणून गूळ खोबरं असं घालून थोडीशी गोडसर करतात. मी सुद्धा साध्या पद्धतीने अर्धाच कांदा घेतलेला आहे, थोडासा गूळ घालणार आहे, ओलं खोबरं घालणार आहे आणि थोडासा कांदा लसूण मसाला, एवढ्यामध्येच ही भाजी मी आता करणार आहे. भाजी आपण ऑलरेडी वाफवून घेतलेली आहे, आता फक्त आपल्याला ती फोडणीला घालायची. कारवे, मोहरी, थोडं हिंग, कांदा घालते थोडासा, हळद, थोडं तिखट, हे घट्ट पिळून घ्यायचं, असं पूर्ण पाणी काढायचं आणि घालायचं. आता ह्याच्यात कांदा लसूण मसाला घालतीये, थोडंसं ओलं खोबरं आणि आपल्या चवीनुसार थोडासा गूळ. चवीनुसार मीठ घालून घेते. थोडी थोडी धने जिऱ्याची पावडर घालून घेते. खमंग अशी भाजी तयार आहे. बांबूच्या कोंबाची भाजी तयार आहे, सोबत भात आहे आणि पापड आहेत. मध्यंतरी मी गोव्याला जेव्हा गेले होते तर तिथे बाजारामध्ये सुद्धा बांबूचे कोंब विकायला होते. आत्ता बऱ्याच ठिकाणी पावसाच्या दरम्यान कोंब आलेले असतात. तुम्हाला जर सहज शक्य असेल, बाजारात मिळत असतील बांबूचे कोंब किंवा जवळपास घराच्या कुठे असतील आणि ते कोंब खाण्यायोग्य असतील तर ही भाजी करून बघायला काही हरकत नाही आहे. आता मी ही खाऊन बघते. मस्त लागते, खरंच भारी आहे. वाव.
तिखट गोड असं मिक्स चव आहे छान ह्याची. भारी लागते, आवडली मला.